तर कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, सूरज साखरे नावाचा कार्यकर्ता जखमी झालाय। खासगी सावकारीवरून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। गोळीबारामध्ये सूरज साखरे नावाचा एक कार्यकर्ता यामध्ये जखमी झालाय। खासगी सावकारीवरून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर हा गोळीबार झालाय। या गोळीबारामध्ये भाजप कार्यकर्ता सूरज साखरे हा जखमी झालाय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय माहिती या संदर्भात? नक्कीच भाजप कार्यकर्ता असलेल्या सूरज साखरे याच्यावर दोघा जणांनी गोळीबार केल्याची माहिती आहे ती समोर येते। कोल्हापुरातील नवीन वाशी नाका परिसरात ही सगळी घटना आहे ती काही वेळापूर्वी घडलेली आहे। या सगळ्या हल्ल्यामध्ये सूरज साखरे हा किरकोळ जखमी झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल देखील करण्यात आलंय। सूरज साखरे याच्यावर काही गुन्हे देखील दाखल झालेले या आधी आहेत आणि खासगी सावकारीतून कुठेतरी हा हल्ला झाला असावा अशा पद्धतीचा अंदाज देखील व्यक्त केला जातोय। आणि त्यामुळं एकूणच आता आपण बघतोय की भाजप कार्यकर्ता असलेल्या या सूरज साखरेवर ज्या पद्धतीनं हल्ला झालाय, पोलिसांनी देखील त्या सगळ्या घटनास्थळी आता धाव घेतलेली आहे आणि सूरज साखरे याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। धन्यवाद विशाल, एकूणच माहितीबद्दल। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर हा गोळीबार झालाय।